नमस्कार, मी नामदेव पाटील, ॲग्रोसॉल फार्म प्रोडक्ट LLP कंपनीकडून आज आपण श्री गणेश देवरे साहेब, त्यांचं गाव निताणा, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक या गावामध्ये आलो आहे आपण. त्यांनी द्राक्ष बागेवरती ॲग्रोसॉल कंपनीचा क्रॉप प्रोटेक्ट हा पेपर वापरलेला आहे आणि आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून की त्यांना काय बेनिफिट. नमस्कार गणेश साहेब, आपलं नाव आणि गाव सांगून आपण आपलं टोटल किती एकर क्षेत्र आहे आणि किती एकरावरती आपण किती वर्षापासून पेपर टाकतात याच्याबद्दल थोडंसं सांगा. माझं नाव देवरे प्रदीप चिंतामण, राहणार निताणे, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक. मी तर तुम्हाला गणेश म्हणतो. नाही, माझं डॉक्युमेंट नाव प्रदीप आहे, पण असं टोपण नाव माझं गावात मला कोणी गणेश गणूभाऊ म्हणून ओळखतात. ओके. तर माझं टोटल द्राक्ष आहे 7 एकर. मी 3 वर्षापासून म्हणजे मी द्राक्ष ओपनमध्ये द्राक्ष करायचो. लगातार 3 वर्ष असा माल पिकवला की हार्वेस्टिंग आज ठरवायची, दुसऱ्या दिवशी कटिंग असतानाच, म्हणजे तुम्हाला इथं शेजारी कोणी शेतकऱ्यांना विचारू शकता की दुसऱ्या दिवशी गाड्या हार्वेस्टिंगला आल्यावर पाऊस पडायचा. लगातार असं मला 3 वर्ष प्रॉब्लेम आला की आईवडील मला सांगायचे, अरे तू टाक कुराड, ते तोडून टाक बा, ठेवू नको द्राक्ष. पण म्हटलं मी आता लावलेलं आहे, काहीतरी पर्याय शोधावा लागेल. म्हणून मग मी आपल्या क्रॉप प्रोटेक्टचं क्रॉप कवर मी 1 वर्षी प्रयोग म्हणून 2 एकरला टाकला. तर त्या 2 एकरमध्ये मला कमीत कमी माझा पहिल्या वर्षी 2 एकरमध्ये मी 39 टन माल काढला. त्याच्यात मला इतका फायदा असा झाला की दरवर्षी ओपन प्लॉट माझा, याच्यात करप्यामध्ये पण मला करप्यासाठी खूप हे करायचा, करपा यायचा. नंतर मला डाऊनीपासून पण माझा खूप संरक्षण मिळालं. आणि असंही ओपन प्लॉट फेलला 15-16 दिवशी फेल निघते, पण क्रॉप कवरमुळे फेल ही 12व्या दिवशी निघून जाते. आणि माल म्हणजे असा की जसा कुठे आपण टॅच्यू कसा लावतो तसा माल पेपरमध्ये मला मिळाला. आणि मी 3 वर्षापासून मी पेपरचा आता प्रयोग करतो आहे. तर 3 वर्ष मी आतापर्यंत मर्शललाच पूर्ण माल दिलेला आहे. वाटल्यास तुम्ही माझं नाव मर्शलला जाऊन विचारू शकता क्रॉप कवरचा काय मला फायदा मिळाला. आणि त्यातल्या त्यात माझे पेस्टसाईडमध्ये माझ्या हिशोबाने मला 3 एकरमध्ये ₹1,00,000 माझा बेनिफिट मिळालेला आहे. कमी म्हणजे स्प्रे कमी गेले. आणि त्यातल्या डिझेलसाठी पण खूप, ओपनला तर कंटिन्यू स्प्रेज मारावा लागता, पाऊस पडला की मार पावडर, पाऊस पडला की मार पावडर. पण फार क्रॉप कवरपासून मला 100% रिझल्ट मिळाला. आणि मी त्याच्यामुळे आता माझं 2 एकर होतं, तुम्ही 4 एकरला क्रॉप कवर टाकलेला आहे. बरं, तुम्ही जे आता मला सांगितलं की बाबा स्प्रेमध्ये तुम्हाला काय बेनिफिट मिळाला. स्प्रेमध्ये असं आहे की मारल्यावर मला 100% त्याचा बेनिफिट मिळाला आहे. की आज मला माहिती आहे, मी डाऊनीसाठी मिलिडो मारलेले, तर मला त्याच्यात स्प्रे मारल्यामुळे, क्रॉप कवर टाकल्यामुळे स्प्रे माझा परफेक्ट बसलेला आहे. पाऊस पडला बी तरी मी 4थ्या दिवशी स्प्रे करतो आहे. की आधी ओपन प्लॉटला मला पाऊस पडला की दुसऱ्या दिवशी, आज मला माहिती आहे मिलिडो मारलेला आहे, पण तरी मला दुसऱ्या दिवशी परत स्प्रे घेतलेलाच आहे मी ओपन प्लॉटला. घ्यावंच लागायचं. हो, पण असं क्रॉप कवरमुळे मी बिंदास राहतो की मला 4 दिवस स्प्रे नाही घ्यायचं तर नाही घेत मी, असं आहे माझं. म्हणजे मला याच्यामध्ये स्प्रे तुमचे वाचले म्हणजे मी असा ओपन प्लॉटला माझे कमीत कमी 80 ते 85 स्प्रे व्हायचे. माझ्या हिशोबाने इथं 55 ते 60 स्प्रेच्या मध्ये माझा प्लॉट. आणि हार्वेस्टिंगला पण थोडासा पेपरमध्ये थोडा लागतो वेळ, 10-12 दिवस. असं ओपनला आपण 90-95, आपल्याकडे काय असं, आमच्याकडे थोडी जमीन बुरसट असली तर 90 दिवसात 90-95ला हार्वेस्टिंग होते. पण आपली जमीन एकदम काळसर आहे, अजूनही ट्रॅक्टरपासून जातं, तरी 120 दिवसाच्या आस हार्वेस्टिंग होते. आणि त्याच्यामुळे मी तर आता अजून परत माझी तयारी आहे की अजून 2-3 एकरला क्रॉप कवरचं, आपलं फार्मर्सवरचं नवीन आता जे आलेलं आहे, तुम्ही जे मला क्रॉप प्रोटेक्ट सांगितलं ते मी पुढच्या वेळेस अजून 3 एकरला, आता ऑलरेडी 4 एकरला मी टाकलं आहे, परत 3 एकरला टाकणार आहे. तुम्हाला पाणी आणि खतामध्ये काय बेनिफिट मिळाला. पाणी कसं तुम्ही पाणी तर मला तर माझ्या मतानं सांगतो की जवळजवळ मी आतापर्यंत प्लॉट माझे पाणी पण कमी लागलं. आणि तिथे जो वरांबा तसा राहतो, थोडंफार ते पेपरचं पाणी पडतं त्याच्यामुळे त्याला मुळांना पाणी मिळतं, पण लिक्विड देण्यासाठीच मला जवळजवळ पाणी देण्याची गरज आली. ओके. तुम्हाला असं वाटतं का की अगोदरच्या म्हणजे ओपनच्या प्लॉटमध्ये आणि प्लास्टिकच्या प्लॉटमध्ये पाण्याचं नियोजन करायला पाहिजे चांगल्या पद्धतीनं. हो, कारण पेपरच्या प्लॉटमध्ये, ओपनच्या प्लॉटमध्ये कंटिन्यू बुडाजवळ पाणी पडतं, हे पेपरचं मुळांजवळ पाणी पडत नाही, मुळं तसंच राहतात. त्याच्यामुळे आपल्याला लिक्विड पण टायमिंग देता येतं. असं काही नाही, आता कसं ओपन प्लॉटला कसं पाणी कंटिन्यू चालतं, लिक्विड पण देता येत नाही. इथं मुळंच आपले कोरडे राहतात. साधारण फक्त आपलं जे ट्रॅक्टर चालतं तेवढाच भाग, साधारण 3-1 फूट तेवढा ओला होतो.
आणि थोडं उतार काढलं आहे त्याच्यामुळे ते पण मला काही तेवढा त्रास होत नाही. तुमचे आत्ताची जे आहे, आता तुम्ही पेपर टाकल्यानंतर 3 वर्ष कंटिन्यू, तुम्ही 2 वर्ष झालं पेपर खाली आहात, तुमच्या आर्थिक घडीमध्ये काय फरक पडला, काय वाटलं तुम्हाला? मला पेपर टाकल्यामुळे मी एकदम बिंदास आहे आता. म्हणजे मला 100% आश्वासन आहे, म्हणजे शाश्वत आहे की मी आज जर इथं 5 लाख टाकले तर मला 10 परफेक्ट मिळणार आहे. एवढं मला पेपरमुळे मला हे आलेलं आहे, कॉन्फिडन्स माझा वाढलेला आहे. धन्यवाद गणेश भाऊ. आपण चांगली मार्गदर्शन केलं. तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे शेतकरी आहेत त्यांना काय सांगू शकाल? कारण ह्या भागामध्ये मला वाटतं आर्ली छाटणी जास्त हो घेतली हो, जाते. हारली जास्त आहे. त्यांना काय सांगू शकाल? काय सांगू? आम्ही म्हणजे आत्तापर्यंत मला बरेच जण प्लॉट बघितले आहेत, तर त्यांचं मी आज माझ्या मित्रांना पण सांगतो, माझ्याबरोबर 2-4 मित्रांनी पण क्रॉप कव्हरचं प्रयत्न केलेला आहे. यावर्षी अजून जास्त जण मित्र टाकणार आहेत. कारण पेपरमुळे कसं होतं, दरवर्षी आमच्याकडे आरले असल्यामुळे पाऊस खूप पडतो आणि पाऊस आता मोठाही माल लागलेला आहे, पण फुलर स्टेजमध्ये तो कूजमध्ये जातो. पेपरमुळे तो 100% काही 100 तर जाऊ द्या, पण 80% आपल्या हातात राहतो. ओके. धन्यवाद गणेश भाऊ. आपण अतिशय चांगली माहिती दिलीत. याच्यातून आपल्याला पुढच्या ह्या आपल्या कार्यासाठी आणि पुढच्या ह्या द्राक्ष पिकासाठी आपल्याला ॲग्रोसॉल कंपनीकडून शुभेच्छा आणि अतिशय चांगलं उत्पन्न घेऊन सुखी आयुष्य राहाल, सर्वांना सुखी ठेवाल असं अपेक्षा करतो. धन्यवाद. धन्यवाद.